आपल्या जेवढ्या युनियन आहेत त्या युनियनला कळवलं जाईल आणि मग युनियनच्या मंडळीने आमच्या लोकांपर्यंत पोहोचवायचं. ठीक आहे. आता येताना रिकाम्या डोक्याने यायचं नाही. म्हणजे काय करायचं? हात वर करा. हात सगळे बोलू नका, मला समजत नाही कोण काय म्हणते. बघू माझी किती हुशार विद्यार्थी आहे. हात वर करा. हा शेवटी पाठीमागे एक हात वरती आहे. बोला बोला बोला. उभे राहा, मोठं बोला. बरोबर आहे. पाठ नका करू, समजून या. पाठ केली, घोकंपट्टी केली की तिथपर्यंत येऊन पाठ आणि हात मध्ये आले परीक्षेत बघितले की सगळे भुईसपाट असं व्हायला नको. आणि म्हणून पाठ करू नका, समजून या. घोकंपट्टी नको, तुमचे नेहमीचे आहे त्याचा अभ्यास करून घ्या. म्हणजे रिकाम्या डोक्याने यायचं नाही आणि रिकाम्या हाताने पण यायचं नाही. वजन घेऊन यायचं. काय घेऊन यायचं? वजन. आता वजन म्हणजे काय? मी पुण्याला हा प्रश्न विचारला, वजन म्हणजे काय? ते म्हणाले पैसे. पण आम्ही साहित्यिक लोक आहोत. साहित्यिकांचं वजन म्हणजे कागदपत्र. साहित्यिकांचं वजन पैसे नव्हे. तुम्हाला काय घेऊन यायचे आहे? कागदपत्र. हे कागदपत्र आणताना 4 कागदपत्र आपल्याला आणायची आहे. सगळ्यांचं लक्ष आहे? सर्वांचं माझ्याकडे लक्ष आहे. नंबर 1, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. आधार कार्डची झेरॉक्स नंबर 1. नंबर 2, परमिट आहे. परमिटची झेरॉक्स नंबर 2. लायसन आहे. लायसनची झेरॉक्स नंबर 3. आणि आमचे फोटो आमच्याकडे आहेत. एक 5वीतला आणि एक 10वीतला. चालेल का? असं नाही. दोन्ही फोटो कसे पाहिजेत? सारखे. बरोबर. आणि सारखे म्हणजे आत्ताच्या अलीकडचे या 2-3 महिन्यातले हे 2 फोटो. सगळा पहिलं काय सांगितलं? माझा एकटीचा आवाज एवढा मोठा आहे, मी माईक काढला तरी आवाज तिथपर्यंत जाईल. आणि तुम्ही एवढी लोक आहेत, एवढे लोक नाश्ता करून आले आहेत आणि आवाज काय पोहोचत नाही. नंबर 1, आधार कार्डची काय? पूर्ण बोला ना राव. आता मला बोलायला लावता. पहिलं काय सांगितलं? आधार कार्डची झेरॉक्स. नंबर 2, परमिट झेरॉक्स. नंबर 3, लायसन झेरॉक्स. नंबर 4, अरे किती फोटो? सारखे वेगळे वेगळे घेऊन येणार. घेऊन येणार. आता काही एक प्रश्न आहे. एक प्रश्न असा आहे, मला विचारलं आपल्या लोकांनी की ताई माझ्याकडे परमिट नाही आहे, माझ्याकडे लायसन आहे, फोटो आहे, आधार कार्ड आहे, पण माझ्याकडे परमिट नाही. मी त्याला म्हटलं का बाबा तुझ्याकडे परमिट का नाहीये? तर तो मला म्हणाला ताई रिक्षा माझ्या मालकीची नाहीये, मी रिक्षा दुसऱ्याची आहे आणि मी भाड्याने चालवतो म्हणून माझ्याकडे परमिट नाही. मग मी त्याला म्हटलं ठीक आहे, परमिटचा कागद तर आम्हाला लागणार आहे, पण भावा तुझ्याकडे जर परमिट नसेल तर एका कागदावर लिहून आणायचं माझी रिक्षा माझ्या मालकीची नाही म्हणून माझ्याकडे परमिट नाही आणि तुमचं नाव आणि तुमचा लायसन नंबर. समजलं? आणखी एक वेगळी केस. मी यांना सांगितलं की ठीक आहे असं घेऊया. तेवढ्यात दुसरा एक भाऊ उठला माझा आणि तो म्हणायला लागला ताई माझ्याकडे परमिट नाही पण माझी रिक्षा माझ्या मालकीची आहे. म्हटलं हे कसं काय बरं? रिक्षा तुझ्या मालकीची आहे आणि तरीही तुला परमिट नाहीये, हे कसं काय? तर तो म्हणाला माझी रिक्षा इलेक्ट्रिक आहे आणि इलेक्ट्रिक रिक्षाला सरकारने अजून परमिशन दिलं, परमिट नाही दिलं, परमिशन दिलं, परमिट नाही दिलं. भविष्यात येईल पण अजूनपर्यंत दिलेलं नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? त्याला परत म्हटलं बाबा तू एक कागद घे आणि त्या कागदावर लिह की माझी रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा आहे त्यामुळे मला परमिट नाही. नाव आणि खाली लायसन नंबर. समजलं सगळ्यांना? कागद किती आणायचे आहेत? हे बजावून पुन्हा पुन्हा सांगते कारण मला माहिती विद्यार्थी 60 वर्षाचा असो का 6 वर्षाचा असो तो विसरतो आणि परीक्षेला आला तर सगळंच विसरतो. येईपर्यंत सगळं तोंडपाठ आणि आतमध्ये आला की भुईसपाट. बरोबर? हे होऊ नये म्हणून तुम्हाला सांगितलं की परत परत उजळणी करा. रिकाम्या डोक्याने यायचं नाही. काय करून यायचं? अभ्यास करून. किती वाक्यांचा? 16 वाक्यांचा. रिकाम्या हाताने यायचं नाही, वजन घेऊन यायचं. किती कागदांचा? पहिलं कागद, दुसरं कागद, तिसरं, चौथं,
द्यायचंय. नाही तर म्हणाल बाई आल्या होत्या म्हणल्या होत्या फक्त तिनंच, तुम्ही जास्त कशाला विचारता असं बोलू नका, ऐकून घ्या, तुम्हाला त्याची उत्तर येतात. बरोबर. आता हे झाल्यावर जेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, सर्टिफिकेट कधी मिळेल? तुम्ही आला, तुम्ही अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर तुम्हाला आम्ही उत्तीर्ण केलं, पास केलं या पॅनेलनी, की तुम्हाला सर्टिफिकेट लगेच मिळणार नाही. सर्टिफिकेट बहुतेक आपल्याला 17 ऑगस्टला मिळणार आहे. किती ऑगस्टला? म्हणजे जरी उद्या तुम्ही आलात, उद्या परीक्षा झाली, एका तासामध्ये मोकळा झाला, तरी पण लगेच सर्टिफिकेट मिळणार नाही. ते मिळेल 17 ऑगस्टला किंवा जी कोणती तारीख आहे ती तारीख तुम्हाला साहेब सांगा. ठीक आहे. हे सर्टिफिकेट मिळालं की ते मिळाल्यानंतर पाठीमागे येतोय का आवाज? आपसात बोला तर तुम्हीच बोला, मी जाऊन बसते. परत कुणी नाही. एकदा आता आपल्या हातात सर्टिफिकेट आलं की आपण काय करायचंय? त्या सर्टिफिकेटचे 5 कलर झेरॉक्स काढायचे. किती? 5 कलर झेरॉक्स काढले की आम्ही दिलेल्या सर्टिफिकेटला लॅमिनेट करायचं. आणि जिकडे आपण पैसे ठेवतो की नाही, कुठे ठेवतो? घरात. कुठे? तिजोरी, कपाटात, नाही का? का ठेवतो? सुरक्षित राहावे म्हणून. तसं आमचं हे सर्टिफिकेट सुद्धा आम्हाला काय ठेवायचं आहे? सुरक्षित. ते सुरक्षित राहील त्या पद्धतीने ठेवा. एका भावाने मला प्रश्न विचारला, काही सगळं खरं, पण ह्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी किती? तू आज आली, हे सगळं पॅनेल आलं, परीक्षा घेतली, पास केलं, सर्टिफिकेट दिलं, परत 3 महिन्यांनी याल आणि म्हणाल अभ्यासक्रम बदलला आहे. तर या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी किती? याची व्हॅलिडिटी आहे आजीवन, लाईफ टाईम. परत तुम्हाला मराठी सर्टिफिकेट घ्या म्हणून कोणीही बंधन करणार नाही, कारण हे सर्टिफिकेट शासनानं साहित्यिक मंडळींना बरोबर घेऊन दिलेलं आहे. समजतं सगळ्यांना? त्यामुळे याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे. लाईफ टाईम आहे तर आपल्याला जपून ठेवायला पाहिजे की नको? आणि जपून ठेवणार आहात ना? बरं, आता हे 5 झेरॉक्स कशाला? कलर झेरॉक्स. त्यातली एक झेरॉक्स 17 तारखेपर्यंत तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, सर्टिफिकेट हातात मिळेपर्यंत. आणि मग 17 तारखेला आमच्या आरटीओ साहेबांची मोहीम सुरू होईल. त्यांना बरोबर तसे आदेश येतील आणि मग ते रिक्षा थांबवतील आणि विचारतील, सर पाठीमागे, तुम्हाला विचारतील मराठी येतं का? रिक्षा थांबवून तुम्ही काय सांगणार? फक्त हो म्हणणार? पहिले उत्तर फक्त हो म्हणणार. हो साहेब, चांगलं बोलायला शिकवताय ना, काय म्हणणार? हो साहेब. मग ते म्हणतील सर्टिफिकेट आहे का? मग काय म्हणणार? आहे साहेब. मग ते म्हणणार कुठे आहे? मग तुम्ही म्हणणार घरी आहे साहेब. असं म्हणणार? काय म्हणणार? आहे आणि ते रिक्षात लावलेलं आहे. म्हणजे एक सर्टिफिकेट आम्हाला कलर झेरॉक्स करून कुठे लावायचे आहे? रिक्षात. केवळ साहेबांसाठी नाही, जो ग्राहक, जो पॅसेंजर माझ्या रिक्षात बसेल त्याला समजलं पाहिजे मला मराठी बोलता येतं, मला माझ्या मराठीचा अभिमान आहे, कारण मराठी महाराष्ट्राची भाषा आहे. बरोबर. त्यामुळे ते सर्टिफिकेट रिक्षात लावून ठेवायचं. सर्टिफिकेट तुम्हाला जे मिळेल ते साधारणतः या आकाराचं असेल. पुस्तक ज्या आकाराचं आहे त्याच आकाराचं एवढंच सर्टिफिकेट. याला मोठं करू नका, ठळक दिसायला लांबलचक, मला मराठी येते, काही गरज नाही, आहे तेवढं. किंवा याला बारीक पण करू नका, आधार कार्ड एवढं, जेवढं आहे तेवढंच ठेवा. समजलं सगळ्यांना? कारण दुसरी एक गोष्ट, हे सर्टिफिकेट जे आम्ही तुम्हाला देणार आहोत ते सर्टिफिकेट कोणीही डुप्लिकेट करायच्या भानगडीत पडू नका. सरकारने आम्हाला सांगितलंय, त्यांना सगळं जाऊन सांगा, सगळी कागद दाखवा, फक्त सर्टिफिकेट कसं आहे तसं दाखवू नका. लगेच स्कॅन होऊन डुप्लिकेट होऊन येईल म्हणे बाहेर, एवढा विश्वास आहे तुमच्या लोकांवर. म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे, सर्टिफिकेट काही दाखवत नाही. पण हे दाखवत नाही म्हणजे मग काय? तर या सर्टिफिकेटचे कोणीही डुप्लिकेट करायचं नाही. का नाही करायचं? कारण प्रत्येक सर्टिफिकेट युनिक आहे, वेगळं आहे. एका सर्टिफिकेट, जर सर्टिफिकेट या काकांचं आहे तर त्या सर्टिफिकेटवर काकांचा फोटो, काकांचं नाव,
काकांचं लायसन नंबर, काकांचं परमिट नंबर या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त काकांना एक बारकोड दिला जाईल आणि तो सर्टिफिकेटवर आम्ही लावलेला आहे. या काकांचा बारकोड या काकांच्या बारकोडला मॅच होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाचा जसा फोटो वेगळा आहे, माहिती वेगळी आहे, तसा बारकोड सुद्धा कसा आहे, तोच बारकोड चालेल का? तुम्हाला दिसायला समोर दिसेल की रेषा आहेत, पण त्या रेषेच्या पाठीमागे जो अर्थ आहे तो RTO महोदयांना आणि आमच्या साहित्यिक मंडळींना माहिती आहे. तुम्ही चुकून तुमचं सर्टिफिकेट इथे येऊन घेतलं आणि बाहेर जाऊन कोणाला डुप्लिकेट करायला दिलं तर सगळ्यात पहिलं सर्टिफिकेट तुमचं बॅन होणार, ज्याने डुप्लिकेट केलंय त्याचं नाही. समजलं सगळ्यांना? त्यामुळे आपलं सर्टिफिकेट कोणालाही डुप्लिकेट करायला द्यायचं, ते दिलं तर जबाबदारी तुमची. ठीक आहे? काल एक झेरॉक्स सांगितलं रिक्षात लावायचं, दुसरं झेरॉक्स भविष्यामध्ये ज्याही वेळेला RTO तुम्ही येणार आहात त्या प्रत्येक वेळेला RTO तुम्हाला विचारलं जाईल मराठी येतंय का. मला वाटतं आता पण सर तुम्ही विचारताय ही गोष्ट, बरोबर ना? मराठी येतंय का? आणि मला वाटतं 2-4 प्रश्न पण तुम्हाला विचारले जाईल फिटनेस आलं तेव्हा, बरोबर? तर तुम्हाला हे बंधनकारक आहे, अनिवार्य आहे. मग सर्टिफिकेट योग्य आहे की अयोग्य? योग्य. 200 पानाचा अभ्यास करून घ्यायचं योग्य आहे की 2 पानाचं घेऊन करणं योग्य आहे? 2 पानाचं. बरं, आता हे मुफ्त आहे, मोफत आहे, पैसा आहे का याला? सांगितलं का 2 रुपये द्या, 4 रुपये द्या, 15 रुपये द्या, फुकट आहे. मग फुकट घ्यायचं का विकत घ्यायचं? फुकट, बरोबर? आता एक लक्षात घ्या, जर हे सर्टिफिकेट आम्ही घेतलं नाही तर काय होऊ शकतं? अजून पण काही लोक आहेत त्याच्या जिद करके बैठे लोग, कोई नहीं बोलूंगा मराठी, क्या होता है? आपल्याकडे नाही बरं, मुंबईमध्ये आपल्यात नाही, मुंबई बोलते ना, मुंबईमध्ये अजून काही लोक जिद्दीवरती आहे, नाही बोलणार मराठी, काय होतं? एवढे वर्ष नाही बोललो, काय झालं? पण याच्या पुढे जर आपण नाही बोललो तर 5 गोष्टी होणार. एक, पहिलं आपल्याला जुर्माना किंवा दंड लागेल आणि आपल्याला माहिती आहे RTOचा दंड किती छोटा असतो, सगळ्यांना माहिती आहे ना? हा, तर तो RTOचा दंड आपल्याला लागेल. नंबर 2, या दंडाच्या बरोबर आपली रिक्षा बंद केली जाणार. नंबर 3, बंद केल्यानंतर तुम्हाला मराठी बोलण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागणार. तेव्हा आम्ही असू का फुकटवाली लोक, तेव्हा विकतवाली येतील. ती कोण येतील आम्हाला माहिती नाही, ते किती आकारतील तेही आम्हाला माहिती नाही. आम्ही फक्त किती तारखेपर्यंत आहोत? 15 ऑगस्ट. कितीपर्यंत? तुम्हाला स्वातंत्र्य करण्यापुरता. आम्ही फक्त 15 ऑगस्ट पर्यंत आहोत. 15 ऑगस्ट नंतर आम्ही इथे नाही. त्यामुळे आम्ही जरी कुठे भेटलो तरी तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकणार, कारण मुदत किती आहे? 15 ऑगस्ट. मला सगळ्यांना विनंती आहे, 10 ऑगस्टच्या आत माझ्या इचलकरंजीमधल्या प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी हे मराठीचा अनिवार्य अभ्यास पूर्ण करून टाका. किती वेळा यायचंय? किती तास यायचंय? किती दिवस यायचंय? आलं लक्षात? सोपं आहे का कठीण आहे? बरं, पहिला काय लागेल जर नाही केलं तर? दंड. नंबर 2, रिक्षा बंद. नंबर 3, मराठी शिकणं अनिवार्य आहे. मग परत पैसे भरावे लागतील. आणि 200 पानाचं किती? 2 पानाचं किती होईल? 2 पानाचा अभ्यास कितीवर जाईल? 200. मग तुम्हाला काय परवडतं भावानं बघा आणि त्या पद्धतीने करा. 2000 रिक्षाच्या आणि तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही आता तुम्हाला दिला आहे 15 ऑगस्ट, तेवढ्या वेळेमध्ये तुमची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये रोज किती रिक्षावाले तुम्ही घेणार? खूप छान प्रश्न विचारला. आणि मग ते पूर्ण होणार काय? आणि जर नाही झालं तर तुम्ही त्यांना मारणार काय? सरकार आता नियम करतोय, बरोबर आहे हो, तर रिक्षा चालकांना मुदत दिली पाहिजे ना. बरोबर आहे. सरकार काय आज बोललं चाललं, आमचं काय? मॅडम, मी याचं उत्तर देतो. काय आहे, आपण सगळे मराठी बांधव आहेत, आपल्याला मराठी येतं, त्याच्यामुळे आपल्याला प्रमाणपत्र घ्यायची आवश्यकता नाही. तथापि हे शासनातर्फे निशुल्क दिलं जाणारं प्रमाणपत्र आहे. ज्याला कोणाला इच्छा आहे घ्यायची त्यांना ना 100% दिलं जाईल. आपण नियोजन करूया ना, मी इथंच आहे. आपण 100% नियोजन करूया, कुणाचीही गैरसोय होणार नाही. आणि हे काही जास्त अवघड
वेगळं असं प्रशिक्षण नाहीये. ज्याला कोणाला आवश्यक आहे, घ्यायची इच्छा आहे, तर कोणालाही टेक्निकली आवश्यक नाहीये. आपण सगळे मराठीच लोक आहोत, बरोबर आहे. ज्याला तरीही एखाद्याला वाटलं की साहेब माझी ही पुनर्उजळणी करायची आहे, पुन्हा एकदा नव्यानं मला प्रमाणपत्र मिळवायचं आहे, त्याची सोय आपण नक्की करू. हे संघटनेच्या माध्यमातून आलं तर त्या संघटनेला स्वतंत्र वेळ देऊ, असायची एक कार्यशाळा घेऊ आणि याच ठिकाणावर आपण प्रमाणपत्र देऊ. ठीक आहे मॅडम, कंटिन्यू करा. झालं? शक्तीचं निरसन झालं. तरी तुमचा जो प्रश्न आहे मी परत सांगते. महाराष्ट्रामध्ये विशेषतः MMR रिजनमध्ये आमचे 85 वर्ग सुरू आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजेपासून सोमवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे एका दिवसाच्या बॅचेस. असंच मंगळवारी, असंच बुधवारी, असंच गुरुवारी. कारण आपल्याकडे फक्त 2000 आहेत. आम्हाला MMR रिजनमध्ये 4.5 लाख लोक करायचे. किती? 4.5 लाख. आणि या 4.5 लाख लोकांचं नियोजन आमचं पूर्ण झालेलं आहे. तुम्ही या, तुम्ही जेवढ्या संख्येने या तेवढे आमची लोक करायला तयार आहेत. तुम्ही जेवढ्या सोयीच्या वेळेला या आमची लोक तयार आहेत. फक्त युनियनला, साहेबांनी जे सांगितलं ते युनियनला विनंती आहे की तुमच्या लोकांचा लॉट कोणत्या दिवशी हे एकदा आम्हाला कन्फर्म करा. एकाच वेळेला तुम्ही जर 1000 लोक आले तर मग त्यांना थांबवणं अवघड आहे. म्हणून आपण बॅचेस करूया. 50ची एक बॅच आणि त्याचं नियोजन साहेब स्वतः करणार आहेत त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत. त्यामुळे मला वाटतं आपल्याला काही प्रश्न येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगते, फुकट करायचं की विकत? आता बोला ना. 200 पानाचं करायचं, 2 पानाचं? 15 ऑगस्टच्या आधी करायचं, 15 ऑगस्टच्या नंतर? आणि मराठी शिकायचं, मराठी बोलायचं की नाही बोलायचं? शिकायचं की नाही शिकायचं? आणि दुसऱ्याला शिकवायचं की नाही शिकवायचं? शिकवायचं. हे सगळं तुम्ही करा. या शुभेच्छा सगळ्यांना देते. कमी वेळामध्ये तुम्ही या ठिकाणी सगळे इचलकरंजीकर आपली काम धंदे बाकी सगळं बाजूला सोडून आलात, इथे उपस्थित राहिला आणि हा सगळा पाठ्यक्रम पूर्ण करण्यासंदर्भात विश्वास दाखवला. कारण दादांनी आम्हाला प्रश्न विचारला. प्रश्न तेव्हा येतो ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करता, तुमच्या मनामध्ये शंका येते आणि शंका तेव्हा येते जेव्हा तुम्हाला काहीतरी करायची इच्छा असते. आणि ही इच्छा मला सगळ्या इचलकरंजीच्या डोळ्यामध्ये दिसते की हो आम्हाला हे पूर्ण करायचंय, हो आम्हाला हे सर्टिफिकेट घ्यायचंय. कारण भविष्यात सरकार काय नियम करेल हे साहित्यिक म्हणून आम्ही सांगू शकत नाही. पण साहित्यिक म्हणून आम्ही हे नक्की सांगतो की इचलकरंजी मधल्या माझ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा भविष्यात रेटिंग जरी लागलं, रँकिंग जरी लागलं तरी क्रमांक किती आला पाहिजे? 1 आला पाहिजे. आणि इचलकरंजी का रेडी आहात ना त्यासाठी? किती नंबर आला पाहिजे? नंबर दाखवा, नंबर 1 नंबर आला पाहिजे. त्यासाठी भावांनो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय छान प्रश्न विचारलाय. 2 मिनिटं सगळ्यांनी जर ऐका. आवाजात बोलू नका. हे फक्त महत्त्वाचं लक्ष आहे का सगळ्यांचं? मी बोलू की थांबू? नक्की बोलू? दिवसभर बोलू की 2 तास? ऐका दिवसभर नाही बोलणार. सगळ्यांना पुढे जायचं आहे त्यामुळे पटकन आटपते. एक सुंदर प्रश्न दादा मी विचारला. जावळे. अच्छा, आम्हाला जावळे सरांनी प्रश्न विचारला, तुमच्यामध्येच आहे आणि त्यांनी जो प्रश्न विचारला तो फार महत्त्वाचा आहे. ताई, आम्ही मराठीतून बोलतो, आम्ही मराठीतून बोलतो, पण जर एखादा ग्राहक, एखादा पॅसेंजर आला आणि तो आमच्यामध्ये हिंदीमध्ये बोलला तर मग आम्ही काय करायचं? काय करायचं? आपण कोणत्या भाषेत बोलायचं? मराठी. त्याला कोणतीही भाषा बोलू दे, आम्ही कोणत्या भाषेत बोलायचं? तो म्हणे भैया छोडोगे क्या? आपण म्हणायचं नमस्कार बसा. तो म्हणे भैया कितना हुआ? आपण म्हणायचं 10 रुपये. 10 असतील तरच बरं, जास्त असतील तर जास्त सांगा. आलं लक्षात? पॅसेंजर
धन्यवाद मॅडम. पण आजचा हा संदेश फक्त आदराने मराठी बोला हा आहे. असेच काहीचे मार्गदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी बोलवू इच्छिते डवळसर यांना. पीठावरील सर्वच मान्यवर आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अतिशय कमी वेळामध्ये आजच्या या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र करणारे आदरणीय श्रीकृष्ण नकाते साहेब आणि अंकिता मॅडम आणि त्यांचे सगळेच अधिकारी. गेली जवळजवळ 3 महिने आम्ही हा सगळा घाट घातला आहे आणि मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे तिथेच आम्ही मोठ्या प्रमाणात काम करतो आणि गेली 15-20 दिवस आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्र माझा मराठी भाषा संवाद भाषा हा कार्यक्रम राबवत असताना एक मुख्य समन्वय म्हणून माझा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या उर्वरित भागात जाणवलं की मला आदरणीय न्यायमूर्ती धर्माधिकाऱ्यांची गोष्ट आहे. धर्माधिकारी त्या काळामध्ये वक्ते होते, गावागावात भाषण त्यांची होत असायची आणि एकदा त्या असेच एका गावामध्ये व्याख्यानासाठी गेले होते. त्या काळात मला मोबाईल नव्हते, दूरध्वनी काही नव्हतं. मित्र हो, आपण जरा बोलतो. मला एक प्राध्यापक असल्यामुळे मला बोलायचं मोह होणारच नाही. तुम्ही मला मास्तर एक छान बोलले, मास्तरला बोलता झालं नाही. अलीकडे मास्तर हा शब्द कुणी वापरत नाही. त्याची पिंजरा चित्रपटाने मास्तर हा शब्द बदनामच करून टाकले. त्यामुळे अलीकडे सर मॅडम हे शब्द पुढे आले. पण मित्रांनो, मास्तर या शब्दामध्ये किती ताकद आहे बघा. मास्तर म्हणजे मातेच्या स्तरावर राबतो तो मास्तर. आता असे मास्तर पण हरवले. आता शाळा कॉलेजमध्ये मॅडम तुम्हाला दिसायला लागले, शाळा कॉलेजमध्ये सर दिसायला लागले. घरातनं आई गेली आणि मम्मी पप्पा जन्माला आले. कुठेतरी संस्कृती अस्वस्थ झाल्यासारखी वाटते. न्यायमूर्ती धर्माधिकारी या गावात त्या गावामध्ये व्याख्यान द्यायला जात असत आणि असाच तो पावसाचा दिवस होता. एका गावामध्ये ते थांबले होते. त्या गावात त्यांचं व्याख्यान होतं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात जायचं होतं. जसं आम्हाला मिळालं मी त्याला बोलायला होतो, आज इकडे आलो, संध्याकाळी आणखी पुढे जायचं आणि म्हणून ते गेस्ट हाऊस मध्ये बसले होते आणि खिडकीच्या बाहेर एक छोटासा मुलगा स्वतःमध्येच खेळत होता, स्वतःमध्येच दंग होता. लहान मुलं बघा स्वतःशी बोलत असतात, तर निरागस असतात. धर्माधिकारी न्यायमूर्ती त्यांना ऑब्झर्व करत या मुलाकडे काय छान मुलगा एकटाच बोलतोय, एकट्याशी संवाद साधतोय, खेळतोय, हसतोय. त्याने त्याला बोलावून घेतलं तरी मला इकडे ये, किती छान मुलगा आहेस, काय करतोस, कितवीला आहेस. सविस्तर त्या मुलाने सांगितलं, अरे बाळा मला ना तुझ्यामध्ये स्पार्क दिसतो, तुझ्यामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व मला जाणवतं, कारण मी एक न्यायमूर्ती आहे. म्हणाला की मला जरा पोस्टात जायचंय, मला जरा पोस्ट कुठे दाखवशील का. हा मला दाखव तुम्हाला. आणि मध्ये बोलत बोलत त्याच्यावर जातात आणि बोलता बोलता मला घे मग तुला आज जर संध्याकाळी वेळ असेल तर माझ्या व्याख्यानाला ये आणि माझ्या व्याख्यानाचा विषय खूप छान आहे, स्वर्गात जाण्याचा मार्ग. तो मुलगा असं तर मी चांगलं सांगतो आहे की छान आहेस तू, उत्तम बोलतोयस, तुझ्यामध्ये एक चांगलं पोटॅन्शियल आहे, काहीतरी समजून घेऊ शकतोस. हसलाच का तुम्हाला, त्याचं कारण मिळेल का. नाही का सहज हेही बघते आणि त्यात न्यायमूर्ती त्याला खटकलं आणि मध्ये बोलत बोलत असं पुन्हा तू सांग ना मला, तू का सांगायचं ना का सहज 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 ह्याला तर हवं ना. तू सारखं सारखं विचारायला लागेल, बरं तू सांग ना काय छान मी तुला सांगितलं ना, माझं व्याख्यान तू ऐकले, कदाचित चांगलं ऐकल्यानंतर तुझ्यात काही आणखी भर पडेल तुझ्या ज्ञानामध्ये. तो हसत हसत हसताना मुलगा पहा पुढे पुढे जात होता. धर्माधिकारी त्याला विचारतो की बाळा सांग, पोस्टर जवळ येत होतं आणि तितक्यात हा मुलगा म्हणतो काका तुम्हाला राग येणार नाही ना. नाही राग कसा मला येईल, तू
तुमचा विषय काय स्वर्गात जाण्याचा मानतो. ज्या माणसाला पोस्टाच्या ऑफिसचा रस्ता माहित नाही तो मला स्वर्गाचा रस्ता काय नाही. आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत असताना मराठी भाषा, अभिजात मराठी भाषा, या भाषेचा या महाराष्ट्राला असणारा फायदा काय आहे, ही भाषा का बोलली जावी. तुम्ही अनेक प्रांतांमध्ये जाते ते आपल्या भाषेवरती प्रेम करतात, त्याची भाषा ती सोडत नाही. आपल्या भाषेतील तुम्ही परदेशात जा, तुम्ही जर्मनमध्ये जा, रशियामध्ये जा, आपली भाषा सोडत नाही. तुम्ही चायनामध्ये जा, चायनीज भाषा सोडत नाही. या मोठमोठ्या देशांनी इतकी प्रगती केली पण ते कावळ घट्ट राहिले आपल्या भाषेची. त्या भाषेला जात नसते, भाषेला धर्म नसतो. आज आपली भाषा म्हणजे तुम्ही जर युएनचा रिपोर्ट जर पाहिला तर जगाची लोकसंख्या जवळजवळ 900 कोटीच्या आसपास पोहोचलेली आहे. या 900 कोटीच्या जगाच्या सगळ्या ह्या लोकसंख्येमध्ये आपल्या मराठी भाषेचा क्रमांक 15व्यावरती गेलेला आहे. म्हणजे तुम्ही इंग्रजी पहिली भाषा, तिथं फार बाबू आमच्या मुंबईमध्ये केला जातो. आपल्या घरातला मुलगा इंग्रजी बोलला की आई वडिलांनी इतकं धैर्य वाटतं, क्या बात आहे, माझा मुलगा किती छान इंग्रजी बोलतो. अरे परभाषेने पारंगत व्हा, ज्ञान साधना करा तरी माय मराठी म्हणते इकडे परकीचे मध्ये चेपू नका. भाषा म्हणता देशे म्हणतो संस्कृतीचा दिवा विजय सांगणाऱ्यांची पूजा आपण केली आता कुसुमाग्रज गांधीचं वाक्य आहे. ज्या भाषेची संस्कृती आहे, जी आईची भाषा आहे, ज्या गर्भात आपण शिकलेले शब्द आहे, ही मराठी भाषा ग्रामीण भागात नाही पण स्पेशली MMRD एरियामध्ये लोक पावत चालले, मरत चालले की काय. आणि ही भाषा जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर मराठी भाषा ही प्रत्येकाने बोलली पाहिजे. मध्यंतरी मी 1 मे याच वेळी 1 मे आणि 2 मेला माझ्याकडे प्राचार्य हर्षिला देखील मॅडम होत्या, आमच्या अध्यक्ष मॅडम होत्या. आम्ही आफ्रिकेला गेलो, सगळे साहित्यिक मंडळी गेलो. मित्रांनो मला अभिमान वाटतो, आधी माझ्या अंगावर काटा येतो. 80 वर्षापूर्वी अशा एका वेळा मराठी माणसाने जगातलं पहिलं महाराष्ट्र मंडळ जर कुठे सुरू केलं असेल तर त्या केनियात सुरू केलेलं 80 वर्षापूर्वी. आणि आम्ही सगळे ज्यावेळी त्या एअरपोर्टमध्ये उतरलो, आम्ही सगळे साहित्यिक, तर जसं मुंबईमधला एखादा हिरो आल्यानंतर कसं बघायला आपण सगळ्यांना धावतो वेड्यासारखे, जसं आम्हा साहित्यिकांना बघायला एअरपोर्टवरती आमची मंडळी आली होती. आमच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं की माझा मराठी माणूस मला स्वागताला गेलो. किती अभिमान वाटतो. हे मराठी कुठे जिवंत आहे, परदेशात जिवंत आहे. पण आज आपल्याला या मराठी भाषेचा, अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मी स्वतः महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा उपाध्यक्ष या नात्याने, मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत, आम्ही दोघेही ज्यावेळी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचं ज्यावेळी आम्हाला प्रमाणपत्र मिळणार होतं गव्हर्नमेंटकडनं, त्या आम्ही दोघं जण वेड्यासाठी 3 ऑक्टोबरला मुंबईला दिल्लीला धावत गेलो होतो. आणि ते प्रमाणपत्र घेतल्याने माहिती मागलो की बाबा 2500 वर्षापूर्वीची ही मराठी भाषा आहे आणि इतक्या उशिरा का होईना या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जाचा फायदा काय? 450 कोटी रुपये तर गव्हर्नमेंटला मिळतील नाही मित्रांनो. या भाषेचा फायदा हा असा झाला की आज आम्ही अभिमानाने सांगतोय की अमराठी म्हणजे हिंदी, परप्रांतीय हिंदी लोकांना मराठी शिकवतोय. हे देखील त्यातलाच भाग आहे. किती अनुभव आहे. तो मुंबईला मी आता साहेबांना क्लिप दाखवली, प्रचंड तुफान गर्दी झाली. मुंबईमध्ये 1,65,000 परप्रांतीय मराठी बोलतच नाही, हिंदीच फक्त बोलली जाते. आम्ही मूर्खच आहोत त्याच्यामध्ये, मला वाद नाही. मराठी भाषेमध्ये उत्तेजित करणारे माणसं आम्हीच हिंदीमध्ये सुरू करतो, आमचं लाईफस्टाईल झालं. पण ही मुंबई हद्दपार झाली. समजा ज्या महाराष्ट्राने या भारताला सांभाळलेलं आहे, 1960 साली ज्यावेळी आपल्याला भाषेला प्रांत रचना झाली ते महाराष्ट्र जन्माला आला, त्यावेळेस मराठी माणूस आणि आज 18% मराठी बोलू आहे. आणि असं जर आलं तर
आपण जल्लोष करतो, मराठी भाषा जगवण्याचा प्रयत्न करतो. आज आमच्या ताईने अतिशय मोजक्या शब्दात आणि आदरणीय आमचे श्रीकृष्णजी यांनी खूप छान प्रकारे हा आमचा मराठीचा जागरच मी असं म्हणेन. सर्टिफिकेटने काय आयुष्यातली महत्वाची गोष्ट असते, ते डॉक्युमेंट आहे. कुठल्याही भाषेचं आपल्याला सर्टिफिकेट मिळत असेल आणि मोफत मिळत असेल तर अभिमानच आहे ना तो. आणि शासन कधी मोफत आजपर्यंत दिलं नाही. या 60 म्हणजे 1960 पर्यंत नंतरचा इतिहास जर पाहिलं तर अशा प्रकारचं तुमच्यापर्यंत येणारं सरकार, ज्यावेळी 200 पानाचं सिलेबस आलं तेव्हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे मित्र आदरणीय शिंदे साहेबांचा मला फोन आला. मला ढवळ सर, हे 200 पानाचं शिकवणारं पुस्तक तुम्ही आमच्या रिक्षा चालकांना, असं जर 30 वर्षापूर्वी झालं असतं तर एकनाथ शिंदे नावाचा माणूस रिक्षावाला झालाच नसता. एकनाथ शिंदे नावाचा एक रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता. तुमच्या मनात एक सर्वसामान्य रिक्षा चालक प्रताप सरनाईक देखील त्या काळामध्ये रिक्षाच चालवत होते. मला आठवतं त्यांनी रिक्षाच्या बाहेर एक बोर्ड पाहिला, 18 वर्षाच्या खाली वाहन चालू नये. आम्ही 15-16 वर्षांनी चालवतो. तर आमच्या जवळ त्या उपजीविकेचं काही साधनच नव्हतं. 40 वर्षापूर्वी जर मी माझं मित्रांनो स्वप्न होतं सांगतो, एकदा काय शाळा संपली ना, शिक्षण पूर्ण झालं की मी ट्रक ड्रायव्हर होणार. म्हणजे तो ट्रक चालवत मी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये फिरणार. स्वप्न नव्हती ना मध्यमवर्गीय मराठी माणूस, चाळीमध्ये राहणारे माणूस. ते उपजीविकेचं साधन म्हणजे काय, सहज रिक्षा. आणि म्हणून आमच्या समोर एक रिक्षावाला होता, त्याला मी पटवायचो, बाबा माझी शाळा संपली की मी तुझी रिक्षा साफ करी ना. आणि त्या प्रामाणिकपणे सायकली पण साफ केल्या जायचं त्या काळात. सायकल म्हणजे 40 वर्षापूर्वी लक्झरियस होती. ही रिक्षा तुम्ही साफ करेल, तू फक्त मला रिक्षा चालवायला शिकव. महिनाभर तुम्हाला फक्त तिकच मला लावायचा, हातात स्टेरिंगच कधी दिली नाही. तो माझ्या दृष्टीने अचूक होता मला. तर अशा ह्या काळामधला काही आपले सिनियर लोक दिसत आहेत की कुठलाही व्यवसाय वाईट कधीच नसतो, फक्त आपली वाणी नावाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची असते. आम्ही शिक्षक नेहमी असं म्हणतो की वर्गामध्ये ज्यावेळी आम्ही जाऊन शिकवतो ना, ते विद्यार्थी आमचे दैवत असतात. कारण त्या विद्यार्थ्यांमुळे प्रदीप ढवळ नावाचा प्राध्यापक महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होऊ शकतो, हे माझ्या विद्यार्थ्यांमुळे दिलेलं आहे. ज्यावेळी माझे शिक्षक तुम्हाला या वर्गामध्ये शिकवतील त्यावेळी माझ्या शिक्षकांना तीच विनंती असेल की तुम्ही सगळे योगायोगाने संधी आली 15 वाक्य शिकवायची तुम्हाला. तुम्ही आमचे दैवत आहात. त्या प्रामाणिक आणि सत्संग विवेक बुद्धीला जागरूक ठेवून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची चळवळ सुरू आहे. आणि या चळवळीला ज्या पद्धतीने मी जवळजवळ 30 जिल्हे आतापर्यंत आम्ही फिरून आलो, ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये जो जिव्हाळा, जो आपुलकी, जो प्रेम जाणवलं मला, हे प्रामुख्याने तुम्हाला खरोखर नतमस्तक मी होतो. आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने, आमच्या सगळ्यांच्या वतीने या उपक्रमाला आपण प्रतिसाद उत्तम द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. 15 तारखेच्या नंतर जसं म्हणाला मॅडम, आमची इच्छा असली तरी आम्ही सर्टिफिकेट देऊ शकणार नाही. निदान सर्टिफिकेट तरी आपल्याकडे असली पाहिजे. उद्या शिकायत बदलू शकतो, प्रश्न येऊ शकतात आणि मग 1000, 2000, 5000 खर्च करण्यापेक्षा ही सहज सुलभपणे जी संधी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने दिलेली आहे, त्या संधीचा आपण पूर्ण कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा हा उपक्रम परिवहन विभागाचा असला तरी प्रत्येक तो महाराष्ट्र प्रेमी नागरिकाचा आहे. बघा, रस्त्यावर चालताना वाहनांचे नियम जितके महत्त्वाचे आहेत तितकाच महत्त्वाचा हा संवादातील आदर. उदाहरणार्थ बघा, बस स्थानकामध्ये, रिक्षामध्ये बसताना, टॅक्सीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण असा संवाद करतो का की ताई बसा रिक्षा, म्हणतो का हो की दादा या बसा, आजोबा तुम्हाला हात देऊ का, ताई कुठं जायचं, करतो का आपण? तर असाच आपला संवाद व्हायला पाहिजे. आणि अशाच आपल्या संवादातून आणि आपल्या मनोगतातून काही मार्गदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी निर्मला ताई यांना विनंती करते की तिने आपले मार्गदर्शन करावं. मॅडम एकच
नमस्कार सगळ्यांना. माझं भाषण तुमच्या साहेबांनी सांगितलं आता भाषण नाही आहे, म्हणजे तुम्ही अधिक कंटाळू नका हे आत्ताच सांगून टाकलं. मी भाषण नाही करणार आहे. एक फक्त सांगणार आहे की आता आपल्या ताईंनी अतिशय सुरेख, दोन्ही ताईंनी अतिशय सुरेख असं मार्गदर्शन केलं. ताई बोलताना म्हणाल्या होत्या की मग महाराष्ट्राचा, मग मराठीचा आणि मग महत्त्वाचा. महत्त्व कुठून येतं? आईकडून येतं. फक्त आईकडून नाही येत, ते ताईकडून पण येतं. आणि ह्या दोन्ही ताईंनी ती भूमिका केली. ताईच्या मायेने तुम्हाला त्यांनी हे मार्गदर्शन केलं. मी एवढंच म्हणेन, त्यातला प्रत्येक शब्द आहे ना लक्षात ठेवा, तो आपल्या खूप उपयोगाचा आहे. आणि आज अशी वेळ आली आहे, आता पहिल्यांदा एक गोष्ट अशी मी कबूल करते की इथे आल्यानंतर तुमची एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती घेऊन खरंच आनंद झाला. आणि त्याचं सगळं श्रेय मी तुमच्या या साहेबांना देईन. श्रीकृष्ण नकाते देवरूप प्रादेशिक परिवहन अधिकारी आहे, त्यांनी कळकळीने तुम्हाला इथे बोलावं. खरं तर तुम्ही सगळे मराठी चांगले बोलणारे आहात. इथे आपल्या इथे ज्यांना आम्ही म्हणतो की मराठी बोलणारे ते लोक कमी आहेत, पण तुम्ही मराठी भाषेच्या ओढीने आला आणि त्याच्यापेक्षा इथे काय सांगितलं जातं याची तुम्हाला उत्सुकता होती. एक बघितलं का ताईंनी काय सांगितलं, खऱ्या शिक्षिकाच आहेत त्यांनी काय सांगितलं की सोपा विषय करून टाकला. मोठा विषय म्हणाले 4 पानं आहेत, ही 4 पानं वाचा तुम्हाला येईल. त्या 4 पानं मागची नुसती वाक्य लक्षात ठेवू नका. ती वाक्य सोपी आहे कारण की आपल्याला येतात, आपण मराठी बोलतो, पण ती भाषा आहे, मराठी भाषा आहे. ती बोलताना कशी बोलायची ह्याचं एक वळण आहे ना, ते शिकून घ्या. त्यांनी काय म्हटलं की समजा तर मी रस्त्यावर उभी आहे, मला एखाद्या रिक्षाने जायचं आहे, मी म्हटलं एखाद्या रिक्षाला हात दाखवला, तुम्ही काही निघूनही जाता, हाताने सांगता नाही निघून जाता. 1 सेकंद थांबून जर म्हटलं माफ करा आणि गेला तर काय होतं माहिती का, एक आपला दिलासा मिळतो. मी कुठल्या तरी काळजीत असते, मी कुठल्या तरी चिंतेत असते, मला कुठेतरी पोचायचं असतं आणि मी तुमच्याकडे आशेने बघत असते, मी नव्हे अनेक लोक. अशा वेळेला तुमची जी वागण्याची पद्धत आहे ना ती तुमच्या शब्दातनं व्यक्त होते. मराठी बोलतोच असतो, पण मराठी बोलताना त्याच्यामध्ये जो भाव असतो ना तो महत्त्वाचा आहे. तुमची वागणूक त्याच्या मागची महत्त्वाची आहे. त्यातनं काय दिसतं माहिती आहे का, तुमचा संस्कार दिसतो, तो आपण घरातनं शिकलो आहे. आपल्याला कोण आजारी असलं तर तुम्ही रिक्षामध्ये पटकन बसवता किंवा कोणाला अडचणीत असलं तरी त्याला मिळून जातं. तुम्ही पैशात ते नाही बघत, इतकं तुम्ही आपल्या व्यवसायात मोठं काम करता, समाजात मोठं काम करता, पण त्याच वेळेला आपण ते करतो. आपला एक आत्मविश्वासाने करण्याची गरज आहे. तुम्ही समाजातले महत्त्वाचा माणूस आहे ही भावना लक्षात ठेवा. असा भाषेचा उपयोग करा. आणि आपण जे म्हणतो ना मराठी टिकवायची ती तुम्ही आणि आम्हीच टिकवायचे, पुढे न्यायचे त्याला. कारण आपण मधल्या काळात आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घातलं, पण आता ते पुढे जाताना अशी बोलूनच ते आपल्याला पुढे न्यायचे. ते काम करा. थांबते. यानंतर सचिन बेलेकर शिवराज न्यूजचे संपादक हेही या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. छत्रपती शिवरायांना वंदन करून आदरणीय व्यासपीठ आणि ते जमलेले सर्व मातबर मंडळी, मी प्राध्यापक सचिन बेलेकर. काळजी करू नका, मी काही 25 मिनिटं बोलणार नाही, पण आम्हाला शिक्षकाला सवय असते तासभर लेक्चर जर दिलं तरी कमी पडतो. आता 2 मिनिटात मी एवढं सांगतो की इथे बसलेले प्रत्येक माणसानं त्याचा एक अनुभव सांगितला आपल्या मराठी भाषेविषयी. अगदी फार 2500 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास सुद्धा सांगितला. आणि नकाते साहेबांनी पण सांगितलं की रुजू होऊन काही दिवस झाले आणि हा पहिला कार्यक्रम घेतला. खरं तर साहेबांचं कौतुक आहे. कौतुक यासाठी आहे कारण आपल्यासारख्या या बांधवांसाठी पुन्हा एकदा आयुष्याची शाळा भरवली. कारण माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो,
आपण भारतामध्ये बघितलं जवळपास 20 कोटीहून अधिक चालक म्हणून काम करत आहेत. या राज्यामध्ये जवळपास 12 ते 14 लाख रिक्षा चालक काम करत आहेत. आणि कुठेतरी या मराठी भाषेचा दर्जा समज व्हावं म्हणून या सर्व मंडळींनी जो आपल्यासाठी प्रयत्न केला ते खरोखर वाख्यानंजोग आहे. आणि मी सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये फिरत असताना रिक्षांना थांबवतो त्यावेळेला जसं मॅडम पण असं बोलल्या की मान करून जाणं न बोलतं जाणं हे कुठेतरी टाळलं पाहिजे. एवढंच मला सांगायचं आहे की या मंडळींनी सांगितलं ते मी भोगलेलं आहे. मॅडम आपण जो प्रवास करतो माझा जोशी हात पडला पण एकही रिक्षावर थांबला नाही मला नेण्यासाठी ती मला नक्की वाटते. आणि तुमच्या निमित्तानं मी याबद्दल सांगितलो की कुठेतरी तुम्हाला असा माणूस दिसला तर तुम्ही कृपया थांबा. पैशाच्या नंतर येता येईल पण त्या माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी तुम्ही सुद्धा एक हातभार लावा एवढीच विनंती आहे. आणि या संपूर्ण टीमचं या शासनाचे आभार मानतो आणि कृपया सर्वजण केली अशीच पुढे न्यावी. धन्यवाद. मंडेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आधाराचं मोठं काम करावं. खाली बसून घ्यावं. शेवटचं थोडंसंच कार्यक्रम बाकी आहे. माझा एक प्रश्न आहे, कशी वाटली कार्यशाळा? इचलकरंजीचा आवाज नाही वाटत आहे. कशी वाटली कार्यशाळा? ती आज आपल्याला जी साहित्य मंडळी आपली खरं तर मार्गदर्शन भेटलं त्यांचे विचार ऐकून आज खरंच आपण मी तर खूपच प्रभावित झाले. एक क्षण असं वाटलं नाही की इकडे तिकडे लक्ष द्यावं कारण एखादा शब्द चुकून जाईल. तर एवढं छान मार्गदर्शन होतं. सगळ्यात पहिल्यांदा तर हर्षलाताई लिखिते यांचं मी आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमाचं जे स्वरूप समजावून सांगितलं आणि त्यांनी खूप छान अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी परीक्षा होणार आहे याची अनाऊन्समेंट केली. परीक्षा ही आपल्यासाठी लहानपणापासून खूप भीतीचा विषय असतो आणि आज तुम्हाला परत एकदा वाटलं असेल की आज आपल्याला परत एकदा परीक्षा द्यायची आहे काय. पण याच्यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी ज्योतिताई ठाकरे आल्या. त्यांनी ज्या प्रकारे परीक्षेचं स्वरूप समजावून सांगितलं तर ताईंना मी विश्वास देते की आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान समजते आणि सगळे विद्यार्थी पास होणार आहेत आमचे इचलकरंजीचे. त्यानंतर आपल्याला प्रदीप ढवळसर यांनी मार्गदर्शन केलं. मराठी भाषेचा जो अभिजात दर्जा आहे याची आज पुन्हा एकदाच आठवण झाली. गरज मी अभ्यास करताना अभ्यास केला होता आणि तेव्हा खूप पाठ केलं होता अभिजात दर्जा. पण खरंच एखाद्या भाषेबद्दल आपल्याला मनात किती कळणार असावी आणि साहित्यिकांचं किती योगदान असतं सरांच्या बोलण्यातून प्रखरतेनं जाणवलं. आणि आपण या भाषेचा आपल्या मराठीचा दर्जा जपायचा नक्की प्रयत्न करू. सरांना मी तो एक विश्वास देते. त्याच्यानंतर निलिमाताई गिर यांनी आपल्या मनावरती जो कसा उमटवला त्यांनी अनुभव समृद्ध मार्गदर्शन केलं. ताईंचे मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाचा खरा केंद्रबिंदू असणारे आपले रिक्षा चालक किंवा जे काही सगळे चालक इथे उपस्थित राहिले कार्यशाळेत उत्साहाने सहभागी झाले आणि त्यांनी प्रश्न विचारले किंवा प्रतिसाद दिला. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आपल्या सुट्टीच्या कार्यक्रमानंतर तुम्ही आज खूप दिवसांनी परत इथे भेटलात. सगळे ओळखीचे चेहरे दिसत आहेत. आज खूप छान वाटलं परत एकदा. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्या काही सगळ्या संघटना त्याचे पदाधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत. सगळ्यांचं तर नाव घेणं शक्य नाही. सगळ्यांचे मी आभार मानते. आणि आमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजीचे शिलेदार माननीय श्रीकृष्ण नकारते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पूर्ण टीमनं हा जो कार्यक्रम आयोजित केला. मी आमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी या टीमचं सगळ्यांचे आभार मानते. आणि इथे उपस्थित अप्रत्यक्षपणे या कार्यक्रमाला ज्यांनी प्रतिसाद दिला आणि जे उपस्थित राहिले सगळ्यांचेच पुन्हा एकदा मनापासून आभार आणि सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार. धन्यवाद. याच्यानंतर एक छोटासा कार्यक्रम आहे. आपण लकी ड्रॉ घेणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण राष्ट्रगीत घेऊया. मी विनंती करते सगळ्यांनी उभे राहा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल
साहेबांच्या हस्ते आपल्याला केलेले होते. मी नाव प्रमोद स्टेजवर आहे. मनसूर सावंतकर. असं काय बोलला? चंद्रकांत माने. संतोष पारवी. सगळ्यांनी स्टेजवर यायचे पटपट बघून. सगळी आपण निपाती भजनातून गावडे. रियाज सावंत. राजेश रानबारे आहेत का? तर पहिलं नाव आहे चंद्रकांत विठ्ठल आगम. जे कोण असेल त्यांनी पुढे टाळा. त्यानंतर बाळासाहेब खाडे. त्यानंतर गजानन भोपळे. गजानन आनंद भोपळे. तर काशीनाथ Thank you.